नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये कारल्याची भाजी बनवणार, ती कारलं भरून. चला तर मग भरून कारलं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भरून कारली बनवायची आहे, त्यासाठी मी इथे 2 कारली म्हणजेच 1 पाव कारली घेतलेली आहे. मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कट करून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायची आहे. या पद्धतीने मध्ये कट मारून घेते या पद्धतीने. आणि मीठ भरून घ्यायचं. याच पद्धतीने सर्व मी फोडी करून मीठ भरून घेणार आहे. सर्व कारळच्या फोडीमध्ये मी मीठ भरून घेतलेलं आहे. आता मस्त कढाईमध्ये ठेवून घेतलं. अगदी चतकुरभर लिंबू या पद्धतीने पिळून मी घेणार आहे. त्यातच टाकून दिलं आणि पाणी घालून घेते. आपल्या कारल्याच्या फोडी जिथपर्यंत बुडतील तेवढं आपण पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालून घेतलं आणि मस्त 7 ते 8 मिनिटं आपण छान वाफळून घेणार आहोत कारली. म्हणजे काय होतं, तर कडूपणा जो असतो तो मस्त निघून जातो. म्हणजे आपलं कारलं जास्त कडू होत नाही. आपण गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. छान आता 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊया. ते 7 ते 8 मिनिटानंतर आपलं कारलं छान वाफळलेलं आहे. म्हणजे पूर्ण असं शिजलेलं नाहीये, अर्ध कच्च आहे. आणि त्याच्या मसाल्यासाठी आपण घेतलेले कोथिंबीर, मूठभर अशी मस्त कोथिंबीर घेतलेली आहे. भरपूर सारी कोथिंबीर काड्या सुद्धा आपण घेतलेल्या आहे. आणि एक छोटा नारळ खवून घेतलेला आहे. अगदी छोटा नारळ होता, तो खवून घेतला. गूळ 1 चमचाभर गूळ घेतलेला आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 3 मिरच्या आणि अर्ध लिंबू आपल्याला लागणार आहे. आता प्रथम आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्यातच कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक करायची आहे. मसाला मस्त आपण बारीक करून घेतलेला आहे. सर्व मसाला त्यात घालणार आहे. अर्ध जे लिंबू आपण कापून ठेवलेलं ते लिंबू घालून घेते. आपण गूळ सुद्धा त्यातच बारीक करून घेतलेला आहे. आता सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे वर्षभराचा साठवण्याचा जो मसाला असतो तो 1 चमचा, जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि हळद एवढं आपण घेतलेलं आहे ते घालून घेते. आणि 2 चमचे दाण्याचं कूट घेतलेला आहे, तो हे सर्व मिक्स करून घेते. सर्व मसाला आपण एकजीव करून घेतलेला आहे. आता कारल्यामध्ये भरून घेणार आहोत या पद्धतीने. भरून मी साईडला ठेवते. सर्व कारले आपण भरून घेतलेले आहे. पॅन मध्ये तेलही गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपण जे कारले भरलेले आहे ते सोडून घेणार आहोत या पद्धतीने. सर्व कारले सोडून घेतलेला आहे. जो मसाला उरलेला आहे तो मसाला सुद्धा आपण त्यात ओरून घालून घेणार आहोत या पद्धतीने. सर्व मसाला घालून घेतलं. आपण 2-3 मिनिटात झाकण ठेवून घेऊया. 2-3 मिनिट झालेलं आहे. आता आपण खालीवर करून घेऊया कारलं. बघत असाल आपण सर्व कारली खालीवर करून घेतलेली आहे. मस्त खालची बाजू मस्त अशी परतलेली आहे, दिसत असेल. आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून घेऊया आणि छान 5 ते 6 मिनिटं आपण तेलावर असंच परतून घ्यायचे आहेत आपल्याला कारली. 5 ते 6 मिनिटानंतर मस्त आपलं कारलं जे आहे मस्त असं परतलेलं आहे आणि अतिशय मस्त असं सुक्क झालेलं आहे. बघत असाल. अतिशय छान असं आपलं भरलेलं कारलं झालेलं आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.